पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। येणेची सत्कर्मे आशेष ही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी। ही 423वी ओवी, 15व्या श्लोकातली ओवी। 15व्या श्लोकाची सुरुवात करताना मी सर्वांच्या हृदयदेशी असून त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी अखंड स्फुरण पावत आहे। म्हणजे मी असा आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं, पण कधी कळेल हे? तेव्हा या अगोदरच्या ओवीत आलं की परी संतासवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी। संताजवळ बसावं लागल, श्रवण करावं लागल, परोक्ष ज्ञानाची परिपूर्णता व्हावी लागेल। आपल्याजवळ आत्मा आहे ह्याची निश्चयात्मक अशी स्थिती व्हावं लागेल। आणि मग आहे, मग कसा मिळवायचा? तर योग ज्ञानी। योग म्हणजे अभ्यास करून ध्यान योगानं, आणि ज्ञानी म्हणजे जसं परोक्ष ज्ञान तसं अपरोक्ष ज्ञान, त्याच्या ओळखीचं आमच्याजवळ ज्ञान आहे। आणि मग हे सगळं कोणाकडं होईल? तर गुरुचरण उपासिता, श्री गुरुच्या ठिकाणी शरण जाऊन आपल्या ठिकाणी असलेल्या वैराग्यानं त्यांची सेवा करणं हीच उपासना आहे। कारण त्यांच्या सेवेशिवाय ते प्रसन्न होत नाहीत। आता त्यांची जी काही आहे प्रसन्नता ती आपल्या उपयोगी पडेल। चालू ओवीत काय म्हणले की येणेची सत्कर्मे, वर जे सांगितलेल्या ओवीत त्याला येण्याची म्हणजे या सत्कर्माने। या म्हणजे कोणत्या? संताजवळ बसलं, श्रवण केलं, आणि जे काही अभ्यास सांगितलं आहे तो ध्यानयोग आणि प्राप्त झालेलं ज्ञानाचं मनन निधिध्यासन, शिवाय गुरुचरणाजवळ त्यांची वैराग्यानं सेवा करणं, ही कर्म आहेत। याला सत्कर्म म्हटलं आहे। एरवी सत्कर्म म्हणजे पूजापाठ करणं किंवा तीर्थयात्रा करणं असा आपला काय पडतो? सरळ असलेला अर्थ पडतो। पण इथं येण्याची म्हणून मग काय केलं की आपल्याला निश्चित असं कुणीकडे ते बोट दाखवलं। आता त्याच्यामध्ये जर हीच सत्कर्म आपण सतत करत राहिलो तर कर्माचं फळ काय मिळणार आहे? तर अशेषही अज्ञान विरमे। अज्ञान कशाचं होतं? अज्ञान स्वस्वरूपाचंच होतं। मी कोण आहे हे आपलं काय झालं होतं? विसरलं होतं। आणि मग देह मी असं दृढ झालं होतं। आता त्या दृढतेलाच अज्ञान म्हटलं। अज्ञान म्हणजे काहीच नाही कळणं असं नाही, काय जे कळत नाही तिथं दुसरंच काहीतरी कळणं। एखादी गोष्ट आपल्याला काय बरं असेल हे अशी वाटली की तिथं दुसरं काहीतरी त्याच्या सदृश्य म्हणा, त्याच्यासारखं म्हणा उभं राहायचं। आता ह्या सगळ्यामध्ये काय होऊ लागलं की मूळ वस्तूचंच अज्ञान झालं, स्वस्वरूपाचं अज्ञान झालं। आणि अज्ञानानं आमच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जर काय केलं असेल, पहिली गोष्ट केली अहंकार उभा केला, मीपणा उभा केला। कारण मीपणा उभा केल्याशिवाय व्यवहार कोण करील? कोणत्याही कर्माला करता पाहिजेल ना। मग कर्ता म्हणजेच अहंकार आहे।
हा अहंकार अज्ञानाच्या पोटातून जन्माला आलेला आहे. कारण देह मी हे जे काही त्याच्या ठिकाणी अहंकाराने उभा राहिले ते मुळातच देह असा मी नाहीच. मी देह नाही. कारण मी देह म्हणणारा जागृतीत ज्या देहाला मी म्हणतो स्वप्नात विसरून जातो ना. कारण स्वप्नात कुठला तरी भासमान देह या गावाला त्या गावाला गेला आहे, हे काम केलं आहे, ते काम केलं आहे, हा तर झोपलेलाच आहे. म्हणजे ज्या देहाला मी म्हणत होतो तो हल्ला आहे का कुठं? अंतुरणावर आहे. पण स्वप्नात जे काय फिरणं असेल ते फिरलं आणि सुषुप्तीत तेही विसरलं. म्हणजे मी नक्की कोण? देह म्हणणारा, देहाला मी म्हणणारा, का स्वप्नातला भास असलेला, का सुषुप्तीत काहीच नसलेला? म्हणून या मीला अज्ञान म्हटलं. आता जसं अज्ञान निघून जाईल, अज्ञानानं स्वस्वरूप कळलं आणि स्वस्वरूपानं मी देहाला मी म्हणत होतो, मी देही मी देही, हे कसं चुकलं होतं हे कळलं. मग त्यामुळं जयाचे अहम विश्रामे. आता मी म्हणायचं काहीच कारण नाही. हा अहम कुठं जाऊन विश्रांतीला गेला? तर आत्मरूपी. मी आत्मरूप आहे. माझं स्वरूप म्हणजे आत्मा. असं जे काही मीच तिथं विपरीत होऊन उठणं झालं तर ते त्या ठिकाणी येऊन थांबलं. याचं कारण आहे की यातल्या पहिल्या ओवीत सांगितलं होतं की बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे ते मीचं स्फुरण भगवंताचंच होतं, त्या आत्मरूपाचंच होतं. मग आता जर काही असेल तर खोटा मी सोडून दिल्यानंतर मग कुठे यावं लागेल? मूळच्या असलेल्या मुळाच्या वस्तूच्या ठिकाणी. म्हणून मग ते जे काही आहे ते आत्मरूप आहे आणि तिथं जाऊन विश्रामे, तिथं जाऊन स्थिरावला. कारण देह मी म्हणताना कितीतरी पळापळी आणि केवढा तरी दमछाक होत होता. कारण देहाला सगळंच लागतं, किती लागतंच. त्याच्यामुळं इतकं त्याला पळावं लागायचं. आता त्याच्या ठिकाणी त्या अहमचा विश्राम झाला, याचा अर्थ विराम झाला. कारण तिथं आता मी म्हणायचं काही कारण नाही. स्वाभाविक मी तिथं चालूच आहे. मग तो स्वाभाविक मी जो आहे तो काय करतो आहे? तर मी कोण आहे ह्याचं नित्य स्फुरण त्या ठिकाणी असतं. हे सगळं होत असताना कसं होईल? तर गुरुचरण उपासिता. त्याच्याशिवाय सहजासहजी होत नाही. कोणती गोष्ट, जसं आपण मोठ्या कुठल्या तरी काय आहे प्रेक्षणीय स्थळाला गेलो, ऐतिहासिक स्थळाला गेलो, धार्मिक स्थळाला गेलो, तर हे काय कसं कशासाठी कोणी उभा केलं माहीत नसतं. म्हणून तिथं समजून देणारा मार्गदर्शक लागतो. तो मार्गदर्शक आपल्याला काय करतो? तर हे काय काय आहे, त्याचा इतिहास काय, हे सगळं समजून सांगतो. तसं इथं श्रीगुरू हे मार्गदर्शक आहेत. श्रीगुरू आत्मा नाहीत निर्माण करत, पण आत्म्यावर जे काय आवरण आले ते आवरण दूर करतात. आत्मा आहे तोच आहे. आता त्या आवरणामुळं मीचं विपरीत दर्शन झालं. मी हे दुसरीकडंच कुठंतरी मी म्हणत होता, दुसरीकडं म्हणजे देहावर. तेच आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं स्थिरावला. तिथं येऊन एकदा त्याची विश्रांती झाली म्हणजे मग ते मी तिथं असलेल्या सुखाशी एकरूप झाल्यावर त्याला कशाला उठाव वाटते? इथं खूप सुख आहे असं म्हणलं की झालं. जसं इकडं तिकडं काहीतरी कामधाम केल्याशिवाय पोटाला मिळत नव्हतं, रोजंदारी करायची आणि तिथंच त्याला काय व्हायचं की मिळायचं. मग कधी कमी पडायचं, कधी नसायचंच. आणि तो काय झाला, आला एकाकडं आणि त्याचा मित्र बनला. त्याने सांगितलं कुठं जात जाऊ नको, आपल्याच घरी राहा, तुझं सगळं मी सोय करतो. आता तिथं नको ते त्याला मिळायला लागलं, खायला मिळायला लागलं, अंगाला कपडे मिळाले, अमुक मिळालं. कशाला घर सोडतोय तो आता? नको म्हणला. तिकडे जाण्यापेक्षा हे बरं आहे आणि चांगलं आहे. म्हणजे जसं इथं आल्यावर सुख आहे असं जर वाटलं तर होऊन दुःखात कोण जातं आहे?
ते आपे आप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी, येथे मी वाचोनी अवलोकी, आन हेतू असे. आता एकच आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्तापर्यंत जे काही होती स्थिती ती होतीच, पण त्याच्यावर आवरण आलं. जसं सूर्य आहे आणि तो दुपारचा असो किंवा सकाळी 9-10चा असो किंवा 3-4चा नंतरचा असो, तो त्याचं ऊन देणाराच आहे ना. त्याचं ऊन कुठं नेऊन ठेवतो काय, तो आहेच. पण ढग आल्यावर काय करणार? ढगाने जसं ऊन थांबतं तसं आवरण आल्यावर आत्म्याचं स्फुरण थांबलं. पण ढगातनं सुद्धा आपल्याला उजेड येतोच, तसं त्या आवरणातनं जे यायचं त्याची झालेली आम्हाला काय आहे की विपरीत स्थिती, त्यालाच अज्ञान म्हटलेलं आहे. पण एकदा काही आवरण बाजूला झालं आपोआप, म्हणजे त्याला स्फुरण करायला काय शक्ती पडणार आहे? त्याचं स्फुरण चालूच आहे. फक्त तुमची अडचण दूर करायची, प्रतिबंध दूर करायचा आहे. आणि मग देखोनी देखी, तो आहेच आहे हे आपल्याला आपोआप कळतं. आणि मग मात्र असं लक्षात येतं की या आत्मेच्या ठिकाणीच खरा मी सुखी आहे. मिया आत्मेनी सदा सुखी. एरवी काय आहे, विषय उपलब्ध झाले किंवा उपलब्ध होतील असं वाटू लागलं तर सुख वाटत होतं. आणि ते मध्येच कोणीतरी बरं एखादा विषय आणि तो काय आहे उपलब्ध व्हायचा आहे असं वाटलं, झाला एकदाचा, हा सुखी झाला ना. पण माझ्याजवळचा संपला तर, माझ्याजवळचा दुसऱ्याने कोणी नेला तर, म्हणजे सुख भोगता भोगता दुःख भोगतो. कारण ह्याचा वियोग होऊ नये, संयोग झालाय ते झालाय, आता वियोग होऊ नये असं सतत वाटत असतं. हितं तसं नाही. कारण काय आहे की देह सुटल. मागच्याच प्रकरणात आपण ह्याच्या अगोदरच्या पाहिलं की देह येतो जातो, पण आत्म्याची स्थिरता, शाश्वतपणा कायम आहे. मग त्या ठिकाणी मी कायमचा आहे, तेव्हा ते सुख कायमचंच आहे. येथे मी वाचोनी अवलोकी, आन हेतू असे. तेव्हा याच्या ठिकाणी आता मीच मी, माझ्याशिवाय त्याला दुसरं पाहायला जागाच नाही. एकदा का त्याचं सुख जागं झाल्यावर त्या सुखानं तो बाह्यदृष्टी जरी टाकू लागला तरी बाहेरच सुखच सुख आहे त्याला वाटू लागतं. जसं एखादा मनुष्य काही कारणानं सुखी असला आणि त्याचं काय, समजा एखादा कोट्याधीश आहे आणि काय झालं, कुठंतरी त्याची 10 रुपयाची नोट घाळ झाली, कुठं पडली, ती चिंता करत बसतो काय त्या 10चे एवढं काय त्याला पडलं आहे. मग तसं हा सदा सुखी आहे, तेव्हा आता कशाची चिंता नाही. मग हे पूर्ण सुख कोणाकडून मिळालं? आत्म्याद्वारेच. म्हणून मीच येतोय. एरवी सुखासाठीच आम्ही आहोत. आपलंसुद्धा जेवढी धडपड आहे ते सुखप्राप्तीलाच आहे. कारण सुख प्राप्त व्हावं आणि मी सुखी असावं हा सगळ्याच जीवाचा स्थायी भाव आहे. पण हेच आपल्याकडून चुकलं म्हणून आपण सुख दुःख हे जे काय असेल त्या द्वंद्वात अडकलो. आता सुख दुःख देणारं जे काही द्वंद्व होतं ते प्रकृतीजन्य होतं. इथं मात्र प्रकृतीविरहित सुख आहे आणि हे सुख आत्म्याचं आहे. याच्याशिवाय आता दुसरीकडे कुठं सुख नाही. मुळात विषयातून वासनेतून मिळत असलेलं सुखसुद्धा परमात्म्याचंच असतं, पण आपण निमित्त म्हणून त्याला ठरवतो. आपलीच वृत्ती शांत झाली की सुख कळतं, पण शांत कशाने झाली ते नाही आपण लक्षात घेत. ते शांत झाल्यावर आतलंच सुख बाहेर आलं हे नाही लक्षात घेत. आणि मग मात्र हे मिळालं म्हणून सुख आहे, ते झालं म्हणून सुख आहे असं खूप वाटतं. एकंदरीत या सुखाला मीच हेतू आहे. आगा सूर्योदयो झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीच हेतू. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की जसा सूर्य उगवल्यानंतर सूर्य पहावा
अशी जर आपली भावना असेल तर दिवा न्यावा लागतो काय, किंवा अजून उजेडाचं काही साधन न्यावं लागतं काय, कारणच नाही. त्याच्याच प्रकाशानं त्यालाच पाहायचं आहे. तसं इथं दाखवलेलं आहे. हेच आता इथं लक्षात घ्यायचं की आत्म्याच्याच ज्ञानानं आत्मा पाहावा लागतो. आत्म्याच्या ज्ञानाव्यतिरिक्त तुमच्याजवळ काही जरी असेल आणि किती झाले असेल तरी या ज्ञानाव्यतिरिक्त असलेल्या ज्ञानाला 14व्या अध्यायात त्यांनी सांगितलं येर ज्ञान. म्हणजे मग ह्यांच्या ठिकाणी काही नाही, कारण हे उपजतात आणि संपतात. एखादी गोष्ट पूर्वी माणसाने काय केलं की एखादा कोर्स केला आणि शिक्षण घेतलं, शिलाईचाच कोर्स केला आणि मग त्याला यायला लागले, पुरुषाचे कपडे शिवायला यायला लागले, महिलांचे कपडे शिवायला यायला लागले, झालं. आणखीन 2 वर्षांनी ते सगळेच जुनं झालं. आता नवीन डिझाईन आली, सगळेच नवं घालायला लागले. मला कुठेही येतं आहे. एकंदरीत काय होतं, बदलतं ना. मग हे ज्ञान अज्ञानात रूपांतर होतं, असं सतत चाललं आहे. पण या ज्ञानात या सनातन काळापासून हे ज्ञान आहे. या ज्ञानाला कधीच काय आहे की कमतरता नाही. फक्त आपण त्याच्यापासून दूर राहिलो होतो. तेव्हा माते मी या जाणावया मीच हेतू. तेव्हा जे काही आता त्यांना समजून द्यायचं की सगळं जे काही आहे ते मीच हेतू आहे. मी समजलो नव्हतो, आता तुम्हाला समजलो असलो तरी मला जाणण्याकरता माझंच ज्ञान पाहिजे. म्हणून मग मीच आहे, माझाच हेतू आहे, माझंच कारण आहे, म्हणून तुम्हाला मला जाणता येतं. ना शरीर पराते सेविता संसार गौरवचे ऐकता देही जयाची अहंता बुडवून ठेली. आता ते उदाहरण देतात की जसा एखादा या शरीराच्या सेवेत गुंतलेला आहे, जे काही असेल ते शरीराचं करतो. म्हणजे जसं आपण काय आहे, गाय आणतो घरी, म्हैस आणतो घरी, कुत्रे आणतो, मांजरं आणतो. यांचं आणलं म्हणजे यांची सेवाच करावं लागते. हे सेवेनीच आहेत. त्यांचं सगळं काही आपले साधे काय आहेत की भाकरी टाकली तरी कुठंतरी जाऊन बसणारे कुत्रे असतात. पण काही असे अत्यंत काय आहे किमतीवान कुत्रे असतात, त्यांना धुवावं लागतं, त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे सगळंच आहे. तसं शरीर माझं म्हणलं की शरीराची सेवा आली. आता असा सेवा करणारा आणि असे जे सेवा करायचा जथा आहे, सगळे त्या शरीराचे सेवक आहेत. त्यात जर आपण जाऊन बसलो तर ते दुसरं काय सांगणार आहे, संसार गौरवती ऐकता. संसार कसा चांगला आहे, संसार कसा करावा लागतो, कोणाचा किती मोठा झाला काय, हे सगळं त्यांचंच ऐकावं लागेल. म्हणजे अगोदरच देहाची सेवा, पुन्हा सगळं जे काही तो लोक आहे तोही तोच, त्यांच्याकडचं बोलणं तेच रोज ऐकायला लागल्यावर देहाचा अहंकार पक्का व्हायला लागला ना. देहाचा अहंकार सुटे ना. त्याच्यामुळं देही जयाची अहंता बुडवून गेली. आता हाही नाथराय एकनाथ ह्यांच्यामध्ये भागवतामध्ये सांगतात एकनाथ महाराज की एक वेळ तुम्हाला स्त्रीची संगती बरी, पण स्त्रैणाची संगीत नको. स्त्रैण म्हणजे जो महिलाबद्दलच बोलतो, महिलाचंच त्याचा विषय, तो नको त्याच्याबद्दल विषय आपल्या मनामध्ये काढाल, वाईट आहे तो. त्याची संगती तर कधीच करू नका. हे सगळं जसं आहे तसं त्यामध्ये ज्यांचे अहंकार पक्के झालेत त्यांची संगती झाल्यावर आपला अहंकार पक्काच होणार. ते स्वर्ग संसारा लागी धावता कर्ममार्गी दुःखाचा सेल भागीन होती. आता हे सगळे जे आहेत, जसं संसाराला मोठं म्हणतात, मोठं म्हणजे काय, ह्यात सुख आहे, त्यात सुख आहे, त्यात सुख आहे, हे केलं म्हणजे सुख आहे, ते केलं म्हणजे सुख आहे. आणि कोणती गोष्ट एकटी चालत नाही त्यांना. ताट वाटी आणि पाणी प्यायला एक तांब्या एवढंच लागतं का नाही, एका माणसाला एवढं लागतं. घरात 2 असतील तर फार तर 2 ताटं, 2 वाट्या, 2 तांबे, याच्याशिवाय काय. स्वयंपाक करायला तवा काय अजून दुसरा असेल,
पण घरभर भांडी लागतात. इतकी भांडी कशाला? काय नाही, हे सगळं संसार म्हणून लागतंच. आता जितकी भांडी घेतली, रोजचं ताट जरी असलं तर रोजच्या ताटात जेवणारा जरा वेगळं ताट बघितलं की झालं तर घ्यायला लागला. ते टाकून द्यायचं, नवीन ताट घ्यायचं. मग पहिलं जुनं ताट मोडील तरी जात होतं, आता तेही नाही, ते घरातच साठून राहायला लागलं. अशा तऱ्हेनं संसार आणि मग स्वर्ग, मग स्वर्गाचे वर्णन करणारे भेटले. आणि मग स्वर्गात जे काय असेल ते कसं चांगलं आहे, त्याच्याकरता स्वर्गात जायचं असेल तर कोणतं कर्म करावं लागेल. म्हणून मग कर्ममार्गी जे आहेत त्यांच्याकडे जाऊ लागले, त्यांच्याकडून समजून घेऊ लागला. आता कुठलीही गोष्ट अशी की जर स्वर्गात जायचं असेल तर स्वर्गातलं पद मिळवायला तुम्हाला इथं काय आहे, उपास तापास करावं लागतील, व्रत करावं लागतील, आणखीन काय असेल त्याचं तप करावं लागेल. मग घरात सगळं असूनसुद्धा ही उपाशी राहायला लागला. सगळं असूनसुद्धा अंथरुणावर नाही झोपायचं, मग गवताचं टाकायचं, त्याच्यावर झोपायचं. हे सगळं का? स्वर्गातलं सुख मिळायला. मग इथं नाही का दुःखच आहे का नाही? पुढच्या सुखाची इच्छा करून आत्ता दुःख भोगतो. दुःखाचा सेल भागी होती, दुःखाचे भागीदार होतात. हे सगळे जे काय अजून कसे आहेत, सेल म्हणजे श्रेष्ठ, जास्त याची दुःख देणारी दुःख त्यांच्याकडे येतात. आपण दुःख भोगतोय त्याला वाटत नाही. यज्ञ करणाऱ्याला अग्नीच्या जवळ बसायचे, मग अग्नीची काही नसेल का त्याला लागत झळ्या, पण ते यज्ञाचं पुण्य आहे, यज्ञातनं प्राप्ती, हे सगळं करत असल्यामुळं या दुःखाला झेलून घ्यायचं आहे. हे सगळं त्या ठिकाणी होतं. कुणामुळं? जे शरीराला महत्त्व देतात, जे संसाराला महत्त्व देतात, स्वर्गाला महत्त्व देतात, ते सगळे देह अहंकारानं देहद्वारा सुख मिळतं अशी भावना करतात. परी हेही होणे अर्जुना, मजची स्तवतया अज्ञाना, तैसा जागताची हेतू स्वप्ना निद्रेते होय. आता भगवंतानी एक सांगितलं की हे सुद्धा लोक रस्ता सोडून का गेलेत? संसाराचं प्रेम का, स्वर्गाचं प्रेम का? याचं कारण आहे की मीच त्यांना सापडलो नाही. माझं अज्ञान आहे, म्हणून मग वास्तविक सुख पाहिजे. आपण आत्ताच पाहिलं की सुखच सगळ्यांना पाहिजे, पण सुख इथं मिळत नाही, कारण परमात्माच भेटला नाही, परमात्मा माहीत नाही. मग सुखाचाच शोध आहे की हा. आपलं मन चंचल आहे कशा करता? ते इथं आहे का सुख, तिथं आहे का? माशी कशी सारखी इकडून इकडून फिरते, तसं हे मन सारखं, कारण त्याला सुखच पाहिजे. आणि ज्या विषयाचं सुख त्याला भेटतं ते त्याला पुरं वाटत नाही, लगेच दुसरा विषय असा वाटतो, ते पुरं वाटत नाही, तिसरा असा वाटतो. म्हणून मनाची चंचलता सुख शोधण्यासाठीच आहे. आता जर काही असेल तर मुख्य सुखाची जी जागा आहे ती जोपर्यंत आपल्याला कळत नाही ते अज्ञान आहे. त्याच्याकरता या सगळ्यात मजची स्तवता या अज्ञान आहे. मी कळालो नाही हेच अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळंच माझ्यापासून हे दुरावले. मग त्याला उदाहरण दिलं की जसं स्वप्न आणि झोप ह्याला जागृतीच कारण आहे. कारण स्वप्नात काही दुसरं काही दिसत नाही, जे काही जागृतीत पाहिलेलं असतं तेच. बुद्धी जागृती संस्कार आहे, तिथं जे काही जो संस्कार असेल तेच. आणि नांदे विषय व्यापारे, विषयातच जातं, त्याचं सुख दुःख जो कोणी असेल त्याच्या पुढे येत असतं. एकंदरीत काय आहे की अज्ञान हेच मुख्य कारण. तर कोणाचं अज्ञान? स्वस्वरूपाचं अज्ञान, म्हणजे मीच कारण त्या ठिकाणी आहे. पै आभ्रे दिवसो हारपला, तोही दिवसेच जाणो आला, तेवी मी नेनो निविषयो देखिला मजची स्तव भूती. आता मीच कसा कारण आहे हे समजून देणारे ओव्या सुरू झाल्या. त्याच्याकरता एक उदाहरण आणलं की सूर्य आहे पण आभ्राच्छादित आहे, ढगाचं आवरण त्याच्या पुढं आले. मग ढग कोणी प्रकाशित केले?
ढग आहे ढग आहे हे कोणाच्या उजेडात पाहिलं, कुणी दाखवलं? तर ते सांगतात की ते सगळं आहे दिवसेची जाणो आला. तो जो दिवस आहे म्हणजे सूर्य आहे, त्यानंच आम्हाला ढगही दाखवले. ढगानंच सूर्याला झाकण केलं, पण ढगाला कोणी प्रकाशित केलं? तर त्यांनीच केलेलं आहे. तेवी मी नेणोनी विषयो देखिला. म्हणून माझं अज्ञान आहे, मला पाहत नाहीत, माझं नेणतेपण आहे. मग विषयाकडे गेले, कारण गरज सुखाची आहे ना. मग खरं सुख इथं मिळत नाही म्हणल्यावर जे काय असेल तिकडं तरी जावंच लागलं ना. तेव्हा ते सुख जे आहे ते इकडं सगळीकडं मिळेल म्हणून विषयाकडं झाले. तेव्हा हे सगळे भूत मात्र आत्ता आपल्याला जर पाहायला मिळालं तर परमार्थाकडे आलेले आणि त्यातनं परमात्म्याची प्राप्ती झालेली ही संख्या फार थोडी. परमात्मा प्राप्ती होऊन सुखी झाले फारच थोडे. परमार्थाकडे वळाले आणि साधन करतात हे थोडे. नुसतं इकडं आलेत, काय असतं इथं बघावं, गंमत आहे का काय, असे काही, आणि सगळे विषयाकडे निघालेले, विषयप्राप्ती करता अनेक गोष्टी करणारे. याच्यामध्ये पट कोणाची जास्त, कोण जास्त संख्येने? तर विषयाकडे धावलेले सगळे जास्त संख्येने आहेत. हे सगळं काय झालं तर माझं अज्ञान आहे म्हणूनच. एवं निद्रा का जागणिया प्रबोधोची हेतू धनंजया. तेवी ज्ञाना अज्ञाना जीवाचिया मीची मूळ. याप्रमाणे जे जे काही आहे तो झोपला आहे का जाग आहे, याला कोण आहे? तर प्रबोधोची म्हणजे जाग होणंच. मनुष्याला काय आहे की झोप आली, तर झोप आल्यानंतर त्याची काय आहे की जे काही कळणं आहे, प्रबोध आहे, ते थांबतं. आणि जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याचं कळणं चालू होतं. मग हे जे काही आहे हेच मुख्य कारण आहे. झोपीतलं न कळणं जागं झालं की झोपी गेला. मग आपल्याला एक असं वाटतं अंथरुणावर पडल्यावर झोप लागते, पण या उभीहून असा एक आपल्याकडे लक्षात येतो अर्थ की आपण दिवसा व्यवहार करतोय आणि करत असलेल्या व्यवहारात आपल्याला न कळतेपणा आला, ते कळाला नाही नीट, तर तिथं झोपीच गेला म्हणायचं. कारण त्याचं जे काही जाणं आहे, प्रबोध आहे, ते नाही ना. एखादी वस्तू आणली बाजारातून घरी आल्यावर म्हणले हे चुकलंच, मग कसं कळलं नाही, काय कोणास ठाऊक, कळलंच नाही म्हणजे ते सुद्धा झोपच आहे. तेव्हा ह्या झोपेला जर काही असेल तर तिथलं जे काही समज नाही, जागृतीत समज वाढणं हेच जागृती. आता आपल्याला यथार्थ कळत नाही पण विपरीत कळतंच ना. हे अमुक आहे, हे तमुक आहे, असं सगळं जे भिन्नत्वानं कळतं ती जागृतीच आहे. आणि याप्रमाणे जसा तो जागा झाला की मग आहे. म्हणून मग मी हेतू कसा आहे, ज्ञानालाही मीच पाहिजे आणि अज्ञानाला तरी काय मी नाही कळालं म्हणून अज्ञान आहे. ज्ञान आणि अज्ञानाच्या ठिकाणी हेच आहे. जीवाला ज्ञान झालं की माझ्याजवळ आणून सोडतात आणि जीवाला अज्ञान असले की माझ्या पण दूर नेतात. म्हणून हे सगळ्या दोन्ही गोष्टीला मीच कारण आहे. माझ्यामुळंच जर काही असेल तर त्याच्या ठिकाणी समजणं न समजणं ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. तेव्हा त्याच्याकरता सगळ्यात हेतू मीच आहे, सगळ्याचं मुख्य कारण मीच आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.